मित्रांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी शहरात जागा मिळेल आणि त्यातही सांगितलं की पंचायत समितीमध्ये किंवा तहसील परिसरामध्ये तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा मिळेल, तर तुम्हाला आश्चर्य वाटू नये. कारण दिव्यांग बांधवांना शासनाकडून तहसील, पंचायत समिती परिसर किंवा मोक्याच्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी त्या ठिकाणी शासनाकडून जागा दिली जाते. तर ही जागा किती दिली जाते, कशा पद्धतीने अर्ज सादर करावा लागतो, काय प्रोसेस आहे आणि कोणत्या व्यवसायासाठी ही जागा त्या ठिकाणी मिळते, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की एका दिव्यांग बांधवाला पंचायत समिती परिसरामध्ये उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या स्वाक्षरीने त्या ठिकाणी एक पत्र देण्यात आलेलं आहे. गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांना, त्याचप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी यांना देखील ते पत्र प्रतिलिपी करण्यात आलेलं आहे. विषय जर म्हणाल तुम्ही, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दिव्यांग व्यक्ती समान संधी हक्काचे आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना सवलतीच्या दराने जमीन देण्याबाबत. तर या ठिकाणी समान संधी हक्काचे आणि संपूर्ण सहभाग अधिनियम, या अधिनियमांतर्गत हे जे व्यवसाय सुरू करण्यासाठी 200 स्क्वेअर फीट जागा आहे तर ती दिली जाणार आहे. तर 25 जुलै 2007 रोजी या संदर्भात एक शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे. अपंग व्यक्ती अधिनियम 1995 मधील तरतुदीनुसार अंध व अपंग व्यक्तींना प्राधान्याने व सवलतीने जमीन देण्याबाबत. अपंग व्यक्ती समान संधी हक्काचे संरक्षण आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 1995 मधील कलम 43 अन्वये निवासी, वाणिज्यिक व औद्योगिक प्रयोजनासाठी विशेष करून केंद्र स्थापन करण्यासाठी संशोधन केंद्रासाठी प्राधान्याने व सवलतीच्या दराने शासकीय जमीन मंजूर करणे बंधनकारक आहे. विषयामध्ये देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. दिव्यांग व्यक्ती कंसामध्ये दिलेला आहे समान संधी हक्काचे आणि संपूर्ण सहभाग अधिनियम 2016 मधील तरतुदीनुसार दिव्यांग व्यक्तींना सवलतीच्या दराने जमीन देण्याबाबत. उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वये श्री यांचा तहसील परिसर व पंचायत समिती परिसरात 200 चौरस फूट जागा अपंग व्यक्तींना देण्याबाबतचा अर्ज या कार्यालयास पाठवून शासन निर्णयानुसार शासनाने अंध व दिव्यांग व्यक्तींना निवासी, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच विशेष करमणूक केंद्र स्थापन करण्यासाठी, जो की तुम्हाला मी आत्ता GR दाखवला होता, 25 जुलै 2007च्या GR मध्ये देखील असाच उल्लेख करण्यात आलेला आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने करमणूक केंद्र स्थापन करण्यासाठी प्राधान्याने सवलतीच्या दराने एकूण शासकीय जमिनीच्या 5% जमीन राखीव ठेवून मंजूर करण्याची योजना लागू केली आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीचे वितरण नियम 1971च्या नियम 31 मधील तरतुदीनुसार खास बाब म्हणून अंध व दिव्यांग व्यक्तीच्या वाणिज्यिक प्रयोजनासाठी, उदाहरणार्थ रसवंती, टेलिफोन बूथ, झेरॉक्स सेंटर इत्यादी व्यवसाय करण्यासाठी शासकीय कार्यालय परिसरातील शासकीय जमीन उपलब्ध असल्यास 200 चौरस फूट जमीन सवलतीच्या दराने मंजूर करण्याकरिता अर्जदार यांचे निवासस्थानापासून जवळ असलेली अशा प्रकारची जागा उपलब्ध आहे किंवा कसे, याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल प्रस्तुत कार्यालयात सादर करण्याबाबत कळविले आहे. तरी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात उपरोक्त नमूद प्रमाणे शासकीय जमीन उपलब्ध आहे किंवा कसे, याबाबत चौकशी करून आपला अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह या कार्यालयात सादर करावा. म्हणजे जमीन जर उपलब्ध असेल, उदाहरणार्थ पंचायत समिती, तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये जर जमीन उपलब्ध असेल तर दिव्यांग बांधवांना सवलतीच्या दरात ती उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून त्या ठिकाणी दिव्यांग बांधव आपला व्यवसाय सुरू करू शकतील. अनेक दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा असते, परंतु अनेक मोठ्या व्यक्तींनाच त्या ठिकाणी जागा मिळत नाही. तर दिव्यांग बांधवाचं काय होणार, याच बाबीचा विचार करून शासनानं ठरवलेलं आहे. शासनाने एक GR काढलेला होता आणि त्यामध्ये नमूद केलं होतं की जे तहसील कार्यालय असेल, पंचायत समिती असेल किंवा शासकीय कार्यालयाच्या जवळील शासकीय जमीन त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे 5% राखीव जागा असणार आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी शासकीय जमिनीच्या वाटपात विशेष आरक्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. 200 चौरस फूट स्वतःचा व्यवसाय टाकण्यासाठी पुरेशी जागा आहे. कारण आता तुम्ही बघू शकता की इतकं कॉम्पिटिशन झालेलं आहे, त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा मिळत नाही आणि जागा मिळाली तरी ती योग्य ठिकाणी मिळत नाही, म्हणून त्या ठिकाणी व्यवसाय चालवण्यास अडचणी येतात. त्याचमुळं आता ही 200 चौरस फूट जागा मिळाल्यानंतर
त्या ठिकाणी दिव्यांग बांधव आपला व्यवसाय वर्दळीच्या ठिकाणी, तुम्हाला माहीतच असेल की पंचायत समिती असू द्या, तहसील कार्यालय असू द्या किंवा इतर कोणतेही शासकीय कार्यालय असू द्या, त्या ठिकाणी वर्दळ असते, गर्दी असते आणि अशा ठिकाणी जर 200 चौरस फूट जागा मिळाली तर नक्कीच दिव्यांग बांधवांना त्या जागेचा फायदा होणार आहे. आणि ही जागा अगदी सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे. बाजार भावापेक्षा अत्यंत कमी दरात ही जागा दिव्यांग बांधवांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता दिव्यांग बांधवासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार विविध योजना राबवित असतं. ही जागा देणं म्हणजे दिव्यांग बांधवाचा एक अधिकार आहे आणि या अधिकाराचा, या हक्काचा त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांनी उपयोग घेणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांना या योजनेविषयी माहिती नसतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता ही 200 स्क्वेअर फूट जागा मिळाली समजा, तर या ठिकाणी व्यवसाय कोणकोणते केले जाणार आहेत, तर या संदर्भात देखील त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहेत. कॉम्प्युटर टायपिंग आणि DTP वर्क त्या ठिकाणी सुरू केलं जाऊ शकतं. टेलिफोन बूथ किंवा मोबाईल रिचार्ज सेंटर देखील त्या ठिकाणी सुरू केलं जाऊ शकतं. झेरॉक्स सेंटर आणि स्टेशनरी दुकान, छोटी पिठाची गिरणी आणि इतर छोटे गृहउद्योग त्या ठिकाणी सुरू केले जाऊ शकते. ही जागा दिव्यांग बांधवांना अगदीच मोफतही दिली जाणार नाही. त्यासाठी थोडंफार शुल्क त्या ठिकाणी भरावं लागणार आहे. बाजार भावापेक्षा हे शुल्क जे आहे ते अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळं अत्यंत कमी शुल्क भरून त्या ठिकाणी तुम्हाला 200 स्क्वेअर फूट जागा उपलब्ध होणार आहे आणि त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना आपला व्यवसाय करणं सोपं होणार आहे. आता संभाव्य कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत, तर या संदर्भात तुम्ही सविस्तर माहितीसाठी समाज कल्याण विभाग किंवा दिव्यांग कल्याण विभागाशी त्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. दिव्यांग प्रमाणपत्र हे तर आवश्यकच असणार आहे. दिव्यांगाची जी टक्केवारी ती 40% जास्त असणं गरजेचे आहे. ओळखपत्रामध्ये आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे आवश्यक असतं. रहिवासी दाखला, ज्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात तुम्ही अर्ज करत आहात तुम्ही तेथील रहिवासी असलं पाहिजेत, कारण भूमिपुत्रांना त्या ठिकाणी पहिलं प्राधान्य दिलं जातं. व्यवसायाचा आराखडा तुमच्याकडे तयार असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात आणि त्या व्यवसायाचा आराखडा तुमच्याकडे आहे का ते असणं गरजेचं आहे. जागेचा नकाशा अहवाल, ज्या ठिकाणी जागा हवी आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला अर्ज सादर करणं महत्त्वाचं आहे. एक अर्ज टाईप करा, अर्ज हाताने लिहा, प्रत्यक्ष जागेची पाहणी केली जाते, त्यानंतर अंतिम अहवाल तयार केला जातो आणि त्यानंतर ती जागा संबंधित दिव्यांग बांधवांना अलॉट केली जाते. आता जागा मिळाली म्हणजे तुम्ही ती विकू शकता का, तर नाही. मिळालेली जागा दुसऱ्याला विकता येत नाही. सदर जागा कोणत्याही परिस्थितीत भाड्याने किंवा रेंटवर देता येत नाही. केवळ स्वतःच्या व्यवसायासाठी वापरणे बंधनकारक आहे. मिळालेली जागा शासनाच्या अटी व शर्तीनुसारच वापरावी लागणार आहे. विशेष प्राधान्य जे आहे ते अंध आणि गंभीर दिव्यांग व्यक्तींना या योजनेत प्राधान्य दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे 200 स्क्वेअर फूट जागा दिव्यांग बांधवांना कशी दिली जाते त्या संदर्भातील GR, त्या संदर्भातील पत्र आणि इतर सखोल माहिती जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. ही महत्त्वाची माहिती जी आहे आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचणं गरजेचे आहे, जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि ते देखील आपला छोटा मोठा व्यवसाय त्या ठिकाणी उभा करू शकतील. थांबूया येथेच. धन्यवाद.